सकाळची झोप उघडण्यासाठी मस्त गरमागरम चहा बनवला आहे आणि थोडा लांबचा प्रवास आहे म्हणून आरवसाठी पण जेवण बनवून घेतलंय. तर मस्त गरमागरम चहा पिऊ आणि निघू लगेच. गुड मॉर्निंग गाईस. तर रेडी झाले सगळे काही. आता वाजतायत 3:15. ठीक आहे. तर आपल्याला इथून निघायचं आहे. कुठं जातोय काय नाही ते व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू करा. खूप भारी प्रवास होणार आहे अर्ली इन द मॉर्निंग. कारण की रात्रीच निघणार होतो. मी प्लॅन कॅन्सल केला कारण की मी काल जळगावला गेलेलो. तर मी तिकडूनच 8 वाजता आलेलो. तर मी बोललो इतना लंबा सफ़र कौन ड्राइविंग करेगा, थोड़ा आराम करेंगे फिर निकलेंगे, नाही का. तर आता सकाळी निघूया मस्तपैकी. तिथं आपल्याला 10-11 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. तर हळूहळू आपला प्रवास स्टार्ट करूया. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि गाडीत बसल्यानंतर सांगतो तुम्हाला कुठं जातोय काय नाही, नाही का. चला. तर मित्रांनो प्रवास सुरू झालेला आहे. किती तरी 20 किलोमीटर सोडून आलोय मागे. ठीक आहे. तर आरव लई मस्ती करतोय यार. सकाळमध्ये झोपत पण नाही. आता वाजले 4 वाजून 9 मिनिटं होत आहे. झोपतच नाही बाई. फुल मस्ती करतोय इकडं तिकडं. हे बघा हे बघा आडच देतोय पण झोपतच नाही. झोपशील का नाही. आपल्याला झोप लागते पण त्याला लागत नाही. तर मित्रांनो आता हायवेला लागलोय आपण. नॅशनल हायवे. तर आता जे आपला सफर आहे 300, 350, 400 किलोमीटर आहे. पण एक नंबर मजा येते भाई अर्ली इन द मॉर्निंग गाडी ड्राईव्ह करायला. आता नेहमी कुठलाही प्रवास असेल ना सकाळीच निघूया आम्ही. तर आरव पण झोपलेला आहे मित्रांनो. आरवची जोडी तयार केली आम्ही मागे. तुम्ही बघू शकता. जोडी दाखवली का त्यांना मूर्ख सारखं. दाखवली मी कशी बनवली काय नाही. तर मित्रांनो आता आपण काय जातोय माहिती का. नीताचं ऑफिसचं काम आहे. लॅपटॉप रिप्लेसमेंट करायचं आहे. त्यांचं काहीतरी सिस्टम हँग झालेलं. तिचं 8 दिवसापासून काम नव्हती करत. पगार फुल भेटत होता. तेव्हा म्हटलं बस झाला आता, नाहीतर कंपनीवाले हाकलून देतील म्हटलं तुला. त्यासाठी म्हटलं सांग त्यांना की मी ऑफिसला येते. आणि कारण की ऑनलाईन ते IT वाले रिझॉल्व्ह करत होते पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता 8 दिवसापासून. मी बोललो चल बोललो काम रहेगा तो मजा आएगा ना भाई. विदाउट कामाचं मलाच बोर व्हायला लागलो होतो 8 दिवसापासून. म्हणजे कामच येत नसेल ना तर कुठल्याही कंपनीत असलं ना व्यक्ती काम येत नसेल ना म्हणजे समजून घ्यायचं आपला जॉब धोके में आहे. बरोबर. धोक्यात नाही आहे परमनंट. अरे तसं नाही म्हणत मी तुला. कामच येतच नाही बुवा असं काहीतरी सिस्टम इश्यू आहे त्याच्यामुळे ठीक आहे. पण जर कामच नाही येते तर त्यावेळेस ते लोक ऍक्शन घेतात. त्यासाठी बोललो चल आपल्या रोजीरोटी भाई लॅपटॉप करून घे म्हटलं. काय रिप्लेसमेंट करायची होती त्याला लागणार आहेत कमीत कमी 5 ते 6 तास. तर आता बघू काय होतं काय नाही. तर आम्ही प्लॅनिंग केलाय म्हणून सकाळी 3:30ला निघालोय. तिथं आपल्याला 11 वाजेपर्यंत पोहोचायचं. 11-12 पर्यंत 5-6 वाजेपर्यंत तिचं काम होईल. जर त्यांनी सांगितलं उद्या या म्हणून असं तर आमचं प्लॅनिंग आहे थांबायचं. तर थांबून घेऊ. आणि माझं पण ते बिझनेस रिलेटेड जे काही प्रोडक्ट आहेत ते घ्यायचे. तिथून पप्पांची ऑर्डर दिलेली. ठीक आहे. ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला पुढचा सफर कैसा होत आहे देखते. तर आम्हाला आहे ना जास्तीत जास्त सकाळमध्ये निघायला किंवा पहिल्यांदा करतोय आपण मॉर्निंग मध्ये. पण छान वाटलं. छान वाटतंय. फक्त बाई सुबह उठ के चाय मत पिऊ. खूप चुकी झालेली आमच्याकडून चहा पिऊन. थोडस नॉर्मल वाटतंय. पोटात गडबड होत आहे आणि असं ऍसिडिटी सारखं वाटतंय. नॉर्मल एवढं नाही होते पण 3 नंतर. कारण की आपली झोप पण आम्ही झोपलो 10:30-11ला रात्री. तर 3-4 तासाची झोप झाली ना त्याच्यामुळे असं ऍसिडिटी सारखं होतंय. जर 5ला निघालो असतो ना झोप पण पूर्ण झाली असते. ती झोप पण नाही झाली आणि प्लस चहा पिऊन घेतली ना म्हणून सब गडबड हो गया. त्यासाठी तुम्ही पण असं काही गडबड करू नका मित्रांनो. तर
मॉर्निंगचा प्रवास. दुपारचं खूप बोर होतो. आता गरमी पडायला लागली तर ते गरमी प्लस ट्रॅव्हलिंग हो यार दुपारी नको बोर होतं. म्हणून दुपारपर्यंत आमचा प्लॅन आहे पोचायचं. असं एकदा जर पोहोचलं तिथे म्हणजे काही टेन्शन नाही. आरव पण उठतो बाई. आरव 1-1.5 तासापासून खेळत होता. 3 वाजेचा उठलेला तो. 3 म्हणजे नाही 2:30ला. मी 2:30 वाजता उठली. लगेच माझ्या मागे 15-20 मिनिटात तो पण उठला तर लगेच भाऊ खेळायला लागला. काय एनर्जी असते यार पोरांमध्ये. तेव्हापासून खेळत होता तो. आत्ता जाऊन 10 मिनिटाच्या आधी 10 मिनिटं आधी झोपला होता. डेंजर काय खेळत होता म्हणजे असं शांततेत नाही खेळत. डायरेक्ट उठून असं बसतो. मांडीवर बसला का थोड्या बसायचं नाही म्हणणं त्याचं म्हणणं. डायरेक्ट गाडीवर टेरिंग वगैरे फिरवेल. हे बटन माझ्या अंगावर येईल. हे जे बटन लाल लाल चमकताय ना मस्त सगळे बटन तर फिरवायला बघतो. हे कर ते कर इकडे फिर तिकडे फिर गाडीत पण. डेंजर काम आहे त्याचं. आता झोपलाय ते शांत वाटतंय. म्हटलं चला तोपर्यंत तुमच्यासोबत बोलून घेऊ. मस्त यार लाईफ मेहनत करो जिंदगी. चला आता आम्ही शोधतोय CNG पंप. पण आम्हाला काय CNG भरायचं आहे आपल्याला. पेट्रोल तर भरला आपण. आता फुल केली आपण टँकी पेट्रोलची. CNG पण जर भेटला तर भरून घेऊ म्हटलं. जरा परवडतं ना. नाही फुल परवडेल कारण आपल्याला ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटणार आहे. त्याच्यात टेन्शन नाही. कंपनी देते ना ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे. त्यामुळे जायचं यायचं टेन्शन नाही. ट्रॅव्हलने पण गेलो असतो पण म्हटलं जाऊ दे गाडी राहिली स्वतःची तर आपल्याला कुठेही थांबता येतं बसता येतं. आणि बाळ पण छोटं आहे. कम्फर्टेबल असतं. कुठूनही गेलो सारखंच होतं. असं खाल्लं काय आणि असं खाल्लं काय सेम असतं. म्हणून चला वाटलं याच्याने जाऊ. तर चालेल मग भेटू आपण नंतर थोड्या वेळात. थोड्या वेळात भेटू. आता मुंबईला एक्साइटेड आहे आम्ही जाता. खूप दिवसानंतर म्हणजे केव्हा गेलो होतो आपण. आधी दिवाळीच्या पिरियडमध्ये गेलो होतो. मी लॅपटॉप तेव्हा घ्यायला गेलेली होती आणि तेव्हा पण आम्ही गाडीनेच गेलो होतो वाटते ना. तेव्हा आमचा ड्रायव्हर शिकाऊ होता. आता 3 दिवस झाले होते गाडी घ्यायला. धनतेरसला गाडी फार माहिती गाडी. मला तर एवढी जमत पण नव्हती त्यावेळेस. तरी गेलो होतो आम्ही डुक करत. म्हटलं चलो कशा तरी गेलो. पण म्हटलं आता येते तर चला म्हटलं मग गाडीनेच जाऊ. टेरिंग फुल आहे अपने में. तुम टेन्शन मत लो यार. 3 दिवस घ्यायला गाडी घ्यायला आणि बाई मला फक्त 40 to 50% येत होते त्यावेळेस गाडी. रिव्हर्स टाकू म्हणजे फर्स्ट गिअर टाकला तर सेकंडमध्ये थर्डमध्ये बंद पडायची. सेकंडमध्ये रिव्हर्स घेता येत नव्हती पाहिजे तशी. तरी मुंबईला एवढ्या म्हणजे असं क्राऊड. मुंबईला तर माहिती आहे किती क्राऊड असते. माणसापेक्षा गाड्यांची जास्त गर्दी असते तिथे. तर फुल ट्रॅफिकमध्ये गाडी चालवली. फुल कसारा घाट फिरवला. म्हटलं वा क्या बात आहे. तर मित्रांनो नाशिकला पोहोचलोय आता. नाशिकच्या पुढे आता नाशिकला मस्तपैकी CNG वगैरे भरला. तिथं 24 तास सेवा उपलब्ध. 1 नंबर आहे यार. आणि पेटपूजा हो गया गाडी का. आमची पेटपूजा बाकी. आम्ही पण नाश्ता करू आता थोड्या वेळात आणि नाशिकवरून आता आपण डायरेक्ट मुंबई. आपण नाशिक तक किधर भी नहीं रुका तेरा भाई. नॉन स्टॉप चला रहा है गाडी. नीताची मस्त झोप झालेली. आरवची झोप झाली. नीता अर्धा तास झोपली असेल. म्हणजे बाबा आपण क्या ड्रायव्हर आदमी. जिंदगी अपना ड्रायव्हर का. तर चला काहीच भेटू थोड्या वेळानंतर. नाश्ता वगैरे झाला मित्रांनो. चहा वगैरे झाला पिऊन. लक्षातच नाही यार. म्हटलं चला आता कुठे काय माहीत नाही यार. नाशिकच्या बऱ्यापैकी पुढे. इथून कल्याण 105 किलोमीटर आणि 125 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. ठाण्याच्या पुढे मुंबई 160 किलोमीटर. 160 किलोमीटर अजून जायचं. अजून 3 तासाचा प्रवास. आरवला बघा खेळायला काही पण भेटलं ना नवीन वस्तू चालून झालं तसं. आवाज कसा काढतोय तू. ठीक आहे बेटा.
पडलं थांब हे घे जा म्हणजे आता नाही देणार तुला परत तू म्हणजे फेकतोय तुला देऊ परत ते म्हणजे आपण कसारा पोचतोय बघ काय कसारा लगेच कल्याण ओ माय गॉड my phone is ringing please give me my phone तर मित्रांनो पोचलोय मुंबईला ठाण्याला पोचलोय आता इथून आपल्याला विक्रोली जायचं आहे यार विक्रोलीला नीताचं ऑफिस तिथं गेल्यावरती आता वाजले तरी 10:15 झाली यार एवढी ट्रॅफिक भाई काय सांगू तुम्हाला थोडंसं काम चालू आहे ना खूप ट्रॅफिक होती खूपच तर आता तुमच्या भावाने एंट्री केली भेटू आपण निवांत मस्त गाडी थोडा सावकाश चलाना पडता है इधर ट्रॅफिक ज़्यादा रहता है दादा हो ना चला गाइस तो बेटो अपन थोड़ा वेळानंतर बाय थोड़ा नज़ारा दिखाता हूँ चलो मुंबई का बड़ी बड़ी बिल्डिंग त्या मोठ्या बिल्डिंग आहेत बाबा इथं काय सांगू तुम्हाला सपनों का घर वडापाव खाऊन दिवस काढायचे आणि अपार्टमेंटमध्ये घर घेतात लोक जियो साला उस कमरे में फिर पूरा जिंदगी उसके लिए छोड़ा रे तेरे भाई ने मुंबई तर मित्रांनो पोहोचलोय आम्ही ऑफिस जवळच आहे आता बाहेर साइडला लावली गाडी नीता जरा मेकअप करते ऑफिस में जाने का है भाई थोड़ा फ्रेश हो के जाए तर सुखरूप पोहोचलोय आपण आता सध्याचा प्रवास हनुमंताच्या कृपेने काय तोंड व्हायचं नको राहू दे काय त्यामध्ये घेऊन जायचं सगळं तोंड बघ कसं फक्त मी आत मारते राहू द्या याला तोंड दोन म्हणतात का गाडी हा तुला नाही झिंगूर थांब तोंड पुसून घे थांब बेटा ऐसा करना पड़ता है भाई क्या करेगा जिंदगी पुढे येऊन तयारी करायची हे घे स्वेटर मागे टाक माझे गाडीत सगळं आणलंय बुवा आम्ही बघ ते इथं टाकलं होतं आरवला झोपायला बैग ये ते सब कुछ लेके आना पड़ता है भाई साहब ये देखो मैडम का मेकअप चल रहा है दादा ये मेकअप ही तो है साला इंसान को यड़ा बना रहा है समझ रहे हो ना फायनली आमची एंट्री झाली आहे माझ्या ऑफिसच्या इथे तर बिल्डिंग नंबर सी ही आहे माझी बिल्डिंग तुझी नाही ती तुझ्या इथे 2C लिहिलं आहे ना खाली सी तर 2C म्हणून इथं कामाला आहे मी सो आता आपण शांत बस मम्मीची कंपनी आली रे बघ मम्मीची कंपनी आली ओ चलो वरती हे आहे पार्किंग एरिया तर आपण गाडी इथे पार्क करून देऊ आणि मग जाऊ वरती ओके आय डोंट नो मीच विसरून जाते यार आता 3-4 महिने झाले थांबून घ्या इथं कुठेतरी इथं लावून द्या पुढच्या इथं लावून द्या ठीक आहे ठेवू मग हे आहे नीताच्या ऑफिस मित्रांनो बघा आतमध्ये गेली आता नीता बघूया ये नीताचं ऑफिस आहे मित्रांनो हे बघा रिसेप्शनिस्ट एरियामध्ये मला बसवून ठेवलं आहे ती वरती गेलो मी ती मॅडम म्हणते आर यू वेटिंग समवन देअर नो माय वाईफ इज देअर शांत बस हे बघा सुंदर असं ऑफिस बनवून ठेवलं आहे मित्रांनो मी जरा बाहेर गेलेलो आपलं बिझनेस रिलेटेड परत नीताच्या ऑफिसमध्ये आलो आहे काय हवं आहे ते यार 1 नंबर आता नीताचं काम झालेलं आहे
ठीक आहे. तर ती पण अपूर्ण आहे काम. बोललो तिला, बोललो चल आता भरपूर वेळ झाला, पार्किंग एरियामध्ये जातोय, कार काढतो, गेट पास घेतली, अजून काय यायला पाहिजे लोक. चल मित्रांनो, रात्रभर आपण पहिल्या जुन्या रूमवरती थांबलेलो, म्हणजे त्या अपार्टमेंटमध्ये राहायचो आम्ही, तर त्यांच्या बाजूला थांबलेलो. त्याची फ्रेंड आहे ना, त्यांच्याकडे दक्षकडे. तर आता इथून मस्तपैकी आपली दंड इथं पार्क केली होती, तिथून मस्तपैकी आता CSTला जायचं प्लॅनिंग आहे. ठीक आहे. नीताला थोडंफार शॉपिंग करायची, कारण की तिचे लॅपटॉप आता भेटेल, काम पेंडिंग आहे, तर आज भेटणार आहे. मग दिवसभर बोललो काय करायचं, चला बोललो फिरून येऊया. आणि तिथं गेल्यानंतर मग बघा आता तुम्ही शॉपिंगमध्ये आम्ही कुठं काय कसं फिरतोय, कसं काय नाही. मेन मुंबई में जाएंगे, थोडा एन्जॉय होगा. आणि बस मग तिथून 4-5 वाजेनंतर लॅपटॉप कलेक्ट करायला जायचं आहे परत अजून मला, आणि माझ्याकडे देऊन टाकणार ते काय माहीत नाही. आता बघू, दिलं तर ठीक आहे, नाही तर नीताला पण घेऊन जायला लागेल. आणि त्याच्यानंतर मग रात्री परत रिटर्न इथं यायचं आहे, असं प्लॅनिंग केलं आहे. इथं रिटर्न यायचं आहे आणि इथून मग सकाळी 3ला आपल्याला परत आपले गाव समजा. तर बघू आता कसं होतं काय नाही, कसा वेळ लागतो काय, किती वेळ लागतो काय नाही. पण यार मुंबईमध्ये खूप ट्रॅफिक होती यार. काल रात्री तर मी 3 वाजेला म्हणजे 3 वाजेला नाही, 3 तासानंतर इथं पोचलो. 1 तासाचा रस्ता होता, 3 तास लागले त्याला पोचायला. तर असा वेळ झालेला आहे, खूप ट्रॅफिक होती. चलो असू दे, आता थकलो होतो. आता उठलो थोडा वेळ अगोदर, 1 तास झाला, 1-1.5 तास. आणि नाश्ता वगैरे जेवणच करून घेतलं, डायरेक्ट 10:30 होत आहे. आणि आता इथून माझा एक फ्रेंड येणार, त्याला भेटतो. आणि तिथून नीता, तेवढ्यात नीता पण येईल. नीताची तयारी बाकी होती, म्हणून तिला बोललो तू 15-20 मिनटात, अर्ध्या तासात ये. आणि मी तोपर्यंत जाऊन त्यांना भेटतो, आणि तिथून आपण जाएंगे CST. तर चला गाईस. तर मित्रांनो, आत्ता आपण CSTला पोहोचलो आहे. ठीक आहे, नीता येते. CSTला पोहोचलो आहे मित्रांनो. हे बघा, छान सुंदर असं वातावरण आहे. इथं आलेलं नाही म्हणून वातावरण सुंदर आहे, समजलं ना. थोड्या वेळात नंतर आपण इथून निघूया. आपल्याला जायचं आहे शॉपिंग करायला. मस्त ज्यूस वगैरे पिला, वाट बघतोय. महानगरपालिका म्हटलं इथून CSTच्या स्टेशनच्या बाहेरचा लूक मला भरपूर वेळेस दाखवलं आहे मी. तर आता त्यांचा वेट करतोय, तोपर्यंत मी बघतो काहीतरी मला आवडलं तर घेतो. मी आता पोचलो आहे आझाद मैदान. त्यांना वेळ होणार आहे, मी बोललो चलो आझाद मैदान में जाके बैठते हैं, थोडा हवा का आनंद लेते. आणि हे पाठीमागे जे बघताय ना तुम्ही, प्रत्येक क्रिकेटर इथं सक्सेस होणार. आरवची मम्मी गेली बाहेर, आरव खेळतो इथं मैदानात. मैदानात झोपलं, मस्त आनंद घेत, हवा चालू आहे मित्रांनो. बघा माझे क्रिकेट चालू आहे. आरवला पक्षी दाखवतो. हो ते बघ रे, ते बघ वरती बघ, वरती बघ पक्षी बघ. बघ बेटा, क्रिकेट खेळायला जातो तू, क्रिकेट खेळायला जातो, जा ना. म्हणजे बघ क्रिकेट खेळताय बघ, जातो तू, जातो क्रिकेट खेळायला जातो असं. संध्याकाळची वेळ झाली मित्रांनो, आम्ही इथंच आहे आलो. तर आता इथून निघूया. खूप भारी वाटतं यार, उठायचं मन नाही होत. क्या बात आहे, अटॅक करताय भाई. इथंच लोळत होतो मी, भारी इथं बघा मस्त. जिंदगी का टेंशन ही नहीं साला इधर, क्या करेंगे. चला मित्रांनो, आता निघूया इथून. बाय, आम्ही चाललो घरी. तू पण बाय कर, चल.
तर मित्रांनो आता सकाळ झाली मस्तपैकी 7:30 वाजलेत. आम्ही 4 वाजेला 4:30 पावणे 5ला निघालेलो मुंबईवरून नाशिककडे. नाशिकला जाणार आणि तिथे बहिणीला भेटेल आणि तिच्याकडून सायकल पण म्हणजे बहिणीची जी भाचीची जी सायकल आहे ना ती माधुरीच्या म्हणजे लहान बहिणीच्या मुलाला पाहिजे ती पण घ्यायची तिथून नाशिकला. मी बोललो चला आता आलोय आपण ती पण घेऊन टाकू सोबत. गाडीत आहे जागा रखदेंगे फिर. आणि आरवची पण झोप झाली मस्तपैकी. आरवची आता 2-2.5 तासापासून झोपलेला होता. आता मस्तीच करेल फक्त बस. आता बस फक्त मस्ती मस्ती एक मस्ती. आणि तोडून टाकलं यार बटन. खूप सुंदर असं वातावरण आहे आता मॉर्निंगला. चहा वगैरे झाला आमचा घेऊन आणि आता इथून नाशिकला निघतो. नाशिकला गेल्यावरती बघू आता तिथं किती वेळ लागतो काय नाही. आमचं प्लॅनिंग तर आहे 1-1.5 तासात निघायचं कारण की मग परत इव्हिनिंगपर्यंत म्हणजे 4 वाजेपर्यंत तरी घरी पोचायला पाहिजे म्हणजे उद्याच्या दिवस आपल्याला आपल्या कामासाठी जाता येईल. यस ठीक आहे. तर चलो गाईस मिळते थोडी देर मी. आम्ही नाशिकला दीदीकडे मुनमुनला माहित नाही आरव आला आहे म्हणून. गाना है ये मेरा भांजा है. ये भांजी ये रंग का बाजार है सब. आता पोचलोय चलो. तर मित्रांनो 1 मॅन आर्मी आय जीजू ने लेके दिया है ना फ्री का माल है समझ रहा है ना. हाँ दीदी घालणार नव्हतं हो पण दीदी बोलले ले ले पहन ले. नहीं है देखो पैसे दिख रहे. ठीक आहे मित्रांनो आता आंघोळ वगैरे मस्तपैकी करूया आणि थोड्या वेळात निघूया कारण की मुनमुन आणि आरव हे मुनमुन आणि कृष्णा क्लासला गेलेत. आरवला भेटणार आहेत ते म्हणून थांबलोत आम्ही नाहीतर आम्ही 1 वाजेलाच निघणार होतो. ठीक आहे चलो. तर मित्रांनो आता आम्ही जातोय लेण्या बघायला. कोणत्या लेण्या आहेत? पांडव लेण्या. थोडा घूम लेते इधर भी. तर चला आता डायरेक्ट तिथंच भेटूया. तर मित्रांनो हे समोर दिसतंय ना तिथं जायचं आहे आपल्याला पांडव लेण्या. तर ऑलमोस्ट पोहोचलोय आपण आता. आरव पण आहे काना पण आहे. हो आपण इथं पोहोचलोय पांडव लेण्यांच्या जवळ आणि ते वरती बघताय ना तुम्ही तिथून इकडून रस्ता आहे असा आणि असं वरती गोल 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 फिरून वरती जायला लागतं बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो का नाही गेलो. जायचा विषय असा होता मित्रांनो तिथं गेलो तर आपण यार 2 लहान मुलं आहेत आरव पण आहे आणि कमीत कमी 1-1.5 तास लागतो तिथं वरती चढायला. मी बोललो जाऊ दे कॅन्सल कर बाई आणि ते आरवला माझ्याकडेच देतील तुम्हाला बायका ज्यादा हाल होत्या म्हणून बोललो जाऊ दे नंतर कधीतरी बघूया. ठीक आहे. तर आता आम्ही इथं गार्डनमध्ये बसलोय त्यांची चालली मस्ती. तर आता इथं थोडा वेळ टाइमपास करूया आणि घरी जाऊ. चलो पुरी खाऊन झालंय मस्तपैकी. मुनमुनने तो 6 नहीं 7 खाया. 7 नहीं 8. 1 सुक्का 1 एक्स्ट्रा खाया तो. मुनमुन बसली पुढे आता. तो मैडम के साथ बरकरार रहेगा सफर. थकेले लोग माँ पीछे बैठे थे. थकेले लोग पीछे बैठते हुए. चलो फिर. तर मित्रांनो आरव झोपलेला आहे. आरव मस्तपैकी झोपलेला आहे. थकला यार खूप. आमच्यासोबतच फिरतो बिचारा. मला त्याचा काही त्रास नाही पण मस्त फिरून घातला नाही. तुमच्या भावाच्या टी-शर्ट कसं दिसतंय पण मॅन आर्मी दिसतोय की नाही. तर फायदा पण झाला टी-शर्ट घातल्याचा कारण की आम्ही नो पार्किंग मध्ये गाडी लावली होती तिथं. कुठं पांडव लेणी बघायला. हो आणि तिथं पोहोचलो ते आमचे पोलीसवाले वेट करत होते कोणाची गाडी काय काय नाही. टी-शर्ट वगैरे बघितलं त्यांनी लांबूनच. लय जवळ आल्यावर नाही त्याला आपल्याला मला म्हणे दादा इथं आतमध्ये नका लावू म्हणे गाडी बाहेर लावून घ्या दादा साहेब म्हणे. असं
समज गया भाई तू डर गया. पण म्हणजे त्याने मला बघून ओळखलं नसेल की त्याने हा गेस केला. नीता सोबत होती ना, मग ही मुलगी आयडी टेबू, कारण की कोई आर्मी वाला दाढी बिडी नहीं रखता है भाई, समझा ना. तर त्याने गेस केला याचे सोबत जे ते असतील कदाचित, किंवा त्याचे वडील वगैरे असतील असं. ह्या गेसने त्याने दादा म्हणून. मी बोला इज्जत बढ गया भाई अपना. मी बोललो नीता बघ, लोक मला रिस्पेक्ट करतात, तू देत नाही. असेल काय मला घर में इज्जत नाही. असेल ना, काय बोलताय. तर ठीक आहे मित्रांनो, तर आता इथून आता आपल्या घरी निघालोय आम्ही. भेटू आपण थोड्या वेळानंतर. प्रवासाचा आनंद घेत जातोय आता घरी फायनली. 2-3 दिवस लई मजा मारून घेतली. अभी कमाने का भी थोड़ा बहुत देखना पड़ेगा, नहीं तो बस कर्जा बढ़ते ही जाएगा नहीं तो. तर चला मित्रांनो, बाय. तर मित्रांनो वाजलेत आता 9:30. आम्हाला लागली भूक आणि पोहोचलो धुळ्याला. त्याला बोललो जेवण करून घे, घरी पोहोचल्यावर स्वयंपाक वगैरे बनवशील, कमीत कमी 9:30-10 होतील म्हटलं. जेवण करून घे म्हटलं आणि त्याच्यानंतर पण निघूया म्हटलं निवांत. कारण की आरवला भूक लागली. आरव लई मस्ती करत होता, लई रडत पण खूप होता, म्हणून बोललं करून घे आणि त्याच्यानंतर आपण बघूया मग आता पुढचं काय नाही विषय. इथून जेवण झाल्यानंतर इथून निघू. तर पहिल्यांदा आलो मी पाटीलवाडा म्हणून हॉटेल आहे तिथे. तर बघू आता टेस्ट घेतल्यानंतर तुम्हाला सांगू बरोबर कसं आहे काय नाही जेवण वगैरे. चला भेटू आपण थोड्या वेळा. खाऊन घ्या ना बेटा. नुसतं फेकतो ग्लास वगैरे सगळं फेकून, टिश्यू पेपर वगैरे सगळं फेकून झालं त्याचा. तर मित्रांनो फायनली तुमच्या भाऊ रिटर्न घरी पोहोचलेला आहे. वाजले 11:30. बहुत थक गया रे, सोता हूँ. चलो गुड नाइट, बाय, टेक केअर. आजचा ब्लॉग इथं एंड करतो.